सण जवळ आले की स्त्रियांची सगळी लगबग चालू असते घरकामाची, आवरण्याची, सणाची तयारी आणि त्यासोबतच त्यांचा एक कायम असलेला आणि कॉमन प्रश्न असतो की मला आता ह्या तारखेमध्ये पाळी आहे तर ती थोडीशी पुढे करून हवी आहे किंवा मला ती थोडी लवकर आली तर अशा काही औषधं देता का. तर असे खूप कॉमनली येणारे पेशंट्स असतात. तर त्यांच्यासाठी मला एक नेहमी मी सांगत असते की फक्त पाळी आपण काय झालेलं आहे की ते धार्मिक भावनेशी जोडतो, पण ऑन आपल्या फिजिकल हेल्थ त्याचा काय इम्पॅक्ट होतो हा पण विचार करणं गरजेचं आहे. ज्या आपण गोळ्या घेतो त्या हॉर्मोन्स ज्या असतात त्या आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस करू शकतात आणि काही काही शारीरिक कंडिशन्समध्ये आपण त्या गोळ्या देऊ शकत नाही. तर स्वतःच्या मनानेच काउंटरवरून गोळ्या घेणं किंवा ज्या मागच्या गोळ्या आहेत अवेलेबल त्याच वर्षानुवर्ष घेत राहणं की मला माहिती आहे मी मागच्या वेळेस ही गोळी घेतली होती आणि त्याच्याने माझी पाळी पुढे गेली होती. कारण वय, फिजिकल कंडिशन, तुमचं ब्लड प्रेशर, पल्स ह्या गोष्टी व्हॅरी होत असतात. त्यानुसार ईच अँड एव्हरी टाईम आपण सेम गोळी देऊ शकू असं नसतं किंवा कधी कधी गोळ्या देऊ पण शकत नाही, अशा पण काही कंडिशन्स असतात. त्यामुळं आपल्याला जर असं वाटतंय की पाळी पुढे जाण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी गोळी घ्यायची आहे तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.